घरचा तंत्र, वनस्पती तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत. आज आपण इकडे अभयारण्य फिरत असताना दहीमनचं झाड भेटलं, दहीमन वृक्ष. आणि दहीमनच्या झाडापाशी आल्यानंतर एक अर्धा तास असं बसून राहायचं ह्याच्या पाल्यामध्ये. तर माणसाची बीपी जागेवर राहते. पुन्हा साप चावला असला तर काही पहिले प्राणी ह्या झाडाखाली येऊन बसल्यानंतर एक तासामध्ये सापाचं विष निघतं. आपल्या शरीरामध्ये काही वाईट शक्ती बसलेली असतात ती निघून जातात. एवढं झाड आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या पानावर जर तुम्ही नाव लिहिलं तर अवघ्या 5 मिनिटात नाव उमटून येतं. आता इथं बघा मी राम लिहितोय या चावीनं. बघा त्याच्यावर नाव लिहिलंय. अवघ्या काही 2 मिनिटातच त्याच्यावर नाव उमटून येईल. आणि दहीमनचं झाड त्याची साल मित्रांनो, जर एखादा कोण दारू पित असेल त्याच्या सालीचं चूर्ण एक चम्मच जर दिलं काही दिवस तर माणसाची दारूचं नशा निघून जाते. नशा करणाऱ्याची तलप निघून जाते. मेंदूची अशक्तपणा असेल, मेंदूचं काय ते असेल, मेंदू शांत राहतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, त्याच्या पानाचं चूर्ण, अगर पान तुम्ही नुसतं पान जरी पाण्यात ठेवून जरी प्याला पाणी तरी तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन असतील, चुकीच्या काही गोष्टी असतात ती निघून जातात. दहीमन वृक्ष मित्रांनो, ह्याची काडी दुधात टाकली तर ह्याचं काडीपासून जी दुधात टाकली ते दही तयार होतं. आता बघा का इकडे राम लिहिलेला होता आपण अक्षर, तर बघा इथं उमटून आले लगेच. इथं बघा, दाखवा जरा. आपण पान तोडलेलं नाही, पानं येण्याकरून तोडायची नाहीत मित्रांनो, साल येण्याकरून तोडायची नाही. तुम्हाला प्रत्येकाने दहीमनचं झाड जिथं भेटत तिथं ही वृक्ष लावायचे मित्रांनो. दुसरी गोष्ट असं आहे मित्रांनो, ही झाड जी आहे इंग्रजाच्या काळामध्ये असा संदेश लिहिण्यासाठी वापरलं. आणि आपले जी काही इंग्रज संग युद्ध होत होतं, कोणाचे भाला लाग गोळे लाग, तर ह्याच्या सालीचं चूर्ण तुपामध्ये जर जखमेवर लावलं अवघ्या 3 दिवसामध्ये मित्रांनो जखम राहते. भाला कुऱ्हाड काही जरी लागले तरी. आणि 3 दिवसात ते 4 दिवसात माणूस परत लढायला जायचा. तर इंग्रज लोकांनी कळालं की माणूस ही एवढ्या लवकर ह्यांचे सैनिक लढायला कसे येतात. त्यांना कोणतरी गुप्तचरांना सांगितलं की ह्या झाडाचे वापर करतात. म्हणून त्या टायमाला इंग्रज लोकांनी ह्या झाडाची भरपूर अशी कटाई केली. आणि त्या टायमापासून झाडाची जरा कमतरता झाली. पण आता सध्या प्रत्येकाने एक पण मांडायचं आहे. आणि हे झाड प्रत्येकाच्या घरासमोर, दारासमोर, शेतात प्रत्येकाने रोप घेऊन त्याचं बी घेऊन आपल्याला प्रत्येक झाड लावायचे मित्रांनो, जेणेकरून परत ही झाडं असे भरपूर राहिले पाहिजेत. महागल्या पिढीला पण ही झाडाची ओळख झाली पाहिजे. एवढं हे मित्रांनो झाड आहे, सर्व कामासाठी, कॅन्सरसाठी वापरतात. सगळे औषधं वापरताना आपल्याला कुठल्या तरी वैद्याचा सल्ला घेऊन झाडाचा वापर करायचा आहे. म्हणजे काय करायचे, कुठला तरी माहितीवाल्या माणसासंगच करायचं. आपण येणाकरण झाडाला हानी पोहोचायची नाही मित्रांनो. हे बघा आता, आणि बघा हे कसं काळं उमटायला लागले. असं लगेच काळ जसा जसा टाईम होईल तसं असं अक्षर उमटून येते मित्रांनो ह्याच्या पैसे. तर मी तर बघा मित्रांनो, ही तर झाड माझ्या एकदम आवडीचं आहे. कधी आलं का ह्या झाडापाशी मी अर्धा तास येऊन बसतो आधी जंगलात, आणि अर्धा तास परत बाकीचं गमन करतो. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येकापर्यंत पोहोचावा. परत आपण लवकर भेटू मित्रांनो. नमस्कार, राम राम.